हॅलो. तर आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला तिसरा सामना मैदानात चालू आहे. एका साईडला असणार कोपरी संघ तर दुसऱ्या साईडला असणार बीड संघ. या दरम्यान एका षटकाचा खेळ संपुष्टात आलेला आहे. एका षटकामागे एक गडी बाद कोपरी संघ जाऊन पोहोचतोय. 11. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी हाताळणार बीड संघाकडून असणार गोलंदाज हार्दिक. पुन्हा एकदा हार्दिक गोलंदाजीसाठी सज्ज. स्ट्राईकला खेळणार भरत. विरकॉन मारले जातात. पंचांकडे पंच हातात उचलून घेतात. दुसरा आदर होतोय. दुसरा गडी बाद होतोय. बॅक द डगआउट होत आहे भरत. दुसरा गडी बाद होतोय कोपरी संघाचा. भरतची जागा सांभाळण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज जातो कोपरी संघाकडून संजय. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते बीड संघाकडून हार्दिक यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू सफलता मिळते. मोठी विकेट मिळते बीड संघाला भरतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज हार्दिक सज्ज. मारा करणार संजय. पुन्हा एकदा उंचावलेला चेंडू शतकच्या तैनात. एक धाव काय रोखू शकत नाही. एक धाव सहजरित्या पूर्ण करतोय फलंदाज संजय. 1च्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते. दुसरं षटक मार्गस्थ असताना कोपरी संघाची 2 गडी बाद 12. संजय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. मारा करणार हरीश. पुन्हा एकदा चेंडूला फक्त दिशा दिले. 2-2 शतकचे चेंडू काय धावतात. चेंडू थांबणार नाही. चेंडू झाला वन बाउन्स टू बाउन्स. 4 धावसाठी खणखणीत येते. चौकार असताना धावसंख्येत भर पडते. असतंय 16 धावसंख्येवर दुसरं षटक मार्गस्थ असताना पंच सामन्याला जास्त विलंब लावू नका. लवकरात लवकर सामने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू इष्टक चुकी करताय. कोणती धाव न घेता निर्धाव चेंडू सांगता होते. कुठेतरी कमबॅक पाहायला भेटतंय बीड संघाकडून. धावसंख्या रोखून ठेवले. धावसंख्या 16च्या घरात असताना कोपरी संघाची गोलंदाज हार्दिक सज्ज. मारा करणार. पुन्हा एकदा बॅट मध्ये चेंडू आलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल वस बाउंड. 4 धावसाठी डीजे. चौकार संघ जाऊन पोचतोय 20 धावसंख्येवर. पुन्हा एकदा फलंदाज मोठा मोठा शतक चेंडू जज करताय. चुकी करताय. चेंडू जमीन धावून. एक धाव तर पूर्ण. दुसरा घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करताय फलंदाज. बिटवीन द रनिंग मानली जाते कोपरी संघाकडून. 2च्या सहाय्याने पंचांचा दुसरं षटक सामने इशारा. 2 षटका समाप्तीनंतर 2 गडी बाद कोपरी संघ जाऊन पोचताय 22 धावसंख्येवर.
सुरेख आणि संत सुरुवात पाहायला भेटते कोपरी संघाकडून. जर कोपरी संघाचा विचार केला तर खालापूर तालुक्यातील एक नावाजलेला संघ कोपरी संघ. पाहूया 2 षटकामध्ये 22 रनांची मजल मारली. अजूनही उर्वरित 2 षटक बाकी आहे. पाहूया आपल्या संघासाठी किती रनांचा डोंगर उभा करू शकतो. कारण समोर टीम आहे बीड टीम, ती सुद्धा भरभरले फलंदाजाची टीम आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाज जाताना बीड संघाकडून गोलंदाज प्रशांतचा पहिला चेंडू. फलंदाजाला काही टप्प्याचा अंतर सापडत नाही. निर्धाव चेंडू सांगता होते. सुरेख गोलंदाज पाहायला भेटते. प्रशांतच्या माध्यमातून धावसंख्या रोखून ठेवले. धावसंख्या 22 असताना कोपरी संघाची पुन्हा एकदा मारा करणार संजय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू जज करताय, चुकी करताय, चेंडू जमीन जाणवतंय. तत्पर्यंत एक धाव काही रोखू शकत नाही. 1च्या साहाय्याने धावसंख्या भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे कोपरी संघाची 23. पुन्हा एकदा बॅटची इनरेज. एक्स्ट्राक्शन कोणती चुकी न करता तिसरा आघाडी बाद होते. तिसरा आदर भेटतोय कोपरी संघाला. कडून प्रशांत यांच्या माध्यमातून रोखून ठेवले फलंदाजाला. धावसंख्येत कोणती वाढ होऊन देत नाही. धावसंख्या 23 असताना कोपरी संघाची कोणत्याही फलंदाजाला मोठा फटका आणून देणार. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅटमन प्रत्येक 4थ्या क्रमांकावर कोपरी संघाकडून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात फलंदाज पंच आम्हाला सांगतात खराब चेंडू स्वेरच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 1च्या साहाय्याने 24. पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा बॅटची इनरेज. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय कोपरी संघाचा. बॅक टू द गाउट प्रतीक. विजय तसेच 5व्या क्रमांकावर फलंदाज जातो. हॅलो इथं मात्र पाहतोय प्रशांत गोलंदाजी मार्गामध्ये सोपा झेल होता. जमिनीत दान होतय. दापलक जाऊन पोहोचलं एका धावच्या मदतीनं. 25 या अंकावरती कोपरी संघाची धावसंख्या पाहतोय आपण. पाहिलं गेलं तर बीड संघ खूप उशिरा इथं उपस्थित झालेला आहे. गोलंदाजी मार्गावरती वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक तिसरं
ऑफसाईडला कडे चेंडूला पाव्या झेल होणार का, परंतु इथं शत्रक्षय मात्र थोडीशी चुकी करतोय, बॅकअप करतोय महादू इथे. आणि पंच 2 धावा का, 2 धावा कंप्लीट गेल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 संपत आले. दापलक जाऊन पोहोचले दापलकावरती 27 अंकावरती. हॅलो, इथे पाहिले गेलं तर व्यक्तिक पहिला आणि षटक क्रमांक 4 घेऊन आले गोलंदाज मार्गवती. गोलंदाज राकेश बीड संघाकडून खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आणि 1+4 बोनस मिळतो इथं 5 धावांचा कोपरी संघाला. नशिबाचं कौल. पुढे करा. इथे 5 धावा मात्र पुन्हा त्या दिशेला चेंडू. मी पाहिले गेलं तर हा गोलंदाज मलिंगा स्टायलिश गोलंदाज आहे. अजूनही बीड संघ परिवर्तन करू शकतो, गोलंदाज चेंज करू शकतो. थोडस पाहिले गेलं तर रितेश पण इथं हसतोय का, गोलंदाजी कशी करतोय. हाय मलिंगा स्टायलिश गोलंदाज आहे, रेल गोलंदाज आहे, परंतु थोडस दडपणाखाली मात्र गोलंदाजी करतोय. चला सुरुवात करा, स्पीडअप घ्या बीड संघ, आपण स्पीडअप घ्या. कोण येतो आता, तोच आहे का, गोलंदाज चेंज झालाय का, तोच आहे. रितेश गोलंदाजी मार्क वरती. फोडा ह्याला फोडा. पाहूया कशी गोलंदाजी करतो रितेश, गोलंदाजी मार्क वरती. रितेश जाधव माझा मेवणा आहे, पण चांगला फोडून काढा ह्याला. फोडला, पहिला चेंडू क्रॉस द लाईन. शॉर्ट पी देऊ नको रितेश. ती मारा करणं गरजेचं आहे. शॉट देऊ नका, शॉट दिला तर सीमारेषे बाहेर जाल. हा चेंडू चांगला आहे, परंतु पाहूया त्या दिशेला गॅप मध्ये चेंडू जातोय, चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. ओटू डीजे.
इथं मात्र हलकासा पुश केलाय चेंडूला, एक धाव सहज कंप्लीट केले गेले. धाव फलक मात्र 2 धावा कंप्लीट केले गेले आहेत. क्या बात आहे. पाहिलं गेलं चांगली म्हणता रणधुमीकडे मानावं लागेल. 2 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोचलंय 45 अंकावरती. खूप धावांचा मोठा डोंगर आखला गेलाय. इथं पाहिले गेले तर मी पहिला सामना जो झाला होता गायचेर आणि पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. काय कुसला डायरेक्ट हिडीचा का? चेक करतोय आपण. फलंदाज सेफ आहे. क्रीजच्या बाहेर फलंदाज गेलाच नाही, त्यामुळे फलंदाज सेफ आहे. इथं मात्र धावा किती पंच? 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक जाऊन पोहोचले 47 अंकावरती. चला मॅचला सुरुवात करा. जास्त उशीर टीम मीटिंग नको. पंच आपण दक्षता घ्यायची आहे. जी उशीर नको. खूपच पहिल्या सामन्याला उशीर झाला आहे. पाहिलं गेलं तर आजचा 3रा दिवस आणि 3रा सामना चालू आहे. ह्यानंतरचा होणारा सामना पळसदरे आणि हातलोंडे बी. हाफ साईडला गेले चेंडूला पाहूया. 1 बाउन्स. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. वॉर्निंग द्यायचंय फलंदाजाला. नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला वॉर्निंग द्यायचंय. ॲक्शन होत नाही तोपर्यंत आपण क्रीज सोडायचं नाही. अन्यथा जर ॲक्शन झाल्यानंतर जर फलंदाजाने स्टिफरा केला तर आपण बाद जाईल. बावन्न धावा धावफलकावरती. 53 धावांची गरज असेल विजयासाठी. ती मात्र बीड संघाला. पॅनल्टीच्या 2. 52 आणि 54 म्हणजे 55 धावांची गरज असेल. 55 धावा धावफलकावरती आल्यात. 55 धावांची गरज असेल. चेंडूची पूर्तता करायची आयोजक आपण दीपक हिलम. चुना चुना चुना
हॅलो, चला फलंदाज मध्ये तैनात करायचे कोपरी संघ, आपले बीड संघ. पाण्याची पूर्त करायचे, पाणी प्लीज आयोजक, आपण पाण्याची पूर्त करायचे. एक 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. पाणी द्यायचे आहे आपले बीड संघाला. आणि प्लीज आयोजकांनी पाण्याची जास्तीत जास्त काळजी घ्यायची. हॅलो, फलंदाज 12 खेळाडू आपण कोणी? महादेव रितेश, महादेव आणि रितेश ओपनिंग फलंदाज पाहतोय आपण. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे, मोठं टार्गेट आहे. पाहिलं गेलं तर आपल्याला 14ची सरासरी राखावं लागेल प्रति षटकामागे. रितेश आणि महादेव. पाहिलं गेलं मैदान छोटं आहे, याचा फायदा आपल्याला घेऊ शकता आपण. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल तो मात्र वाशिवली आणि वेशवी टीम इथं हजर आहे, परंतु वाशिवली जनार्दनची टीम असेल मला वाटतं. नक्कीच वाशिवली टीम हजर आहे. वेशवी टीम आपण करणार या टॉचन करून घेण्यासाठी. वैश्वी टीमचा सुद्धा मात्र सुनील इथं आले, उपस्थित झालेले आहे. मंगाशीच मी पाहिलं होतं. आणि दोन्ही संघांनी मात्र एंट्री फी जमा करायचे. प्रवेश फी आपण अगोदर जमा करा, तेव्हाच आपण टॉच विनला या. इथं पाहिले गेलं तर राहुल खेळचा प्रयत्न, फटका मात्र इथं थोडासा एक धावासाठी मात्र प्रयत्न करा. दापलं जाण पोचलं एका धावाच्या मदतीने. एका धावने श्री गणेशा होतोय. इथे एका दोघांनी काम होणार नाहीये. बीड संघ या स्पर्धेमध्ये जय देवबा क्रिकेट संघ कलंबोली मित्रमंडळ आयोजित जनाबाई हिलम स्मृती चषक आयोजक असतील आपला दीपक हिलम, बाळाराम हिलम हे आयोजक आहेत स्वतः. आणि क्या फटका है, क्या बात है, दे धक्का मार चक्का. ओ टू डीजे. एक चाणक्य गोलंदाज आहे भरत. मी मगाशीच म्हणलं ना, चाणक्य गोलंदाज आहे. एक षटकार आपण खेचलाय पण दुसरा मारू देणार नाही असा गोलंदाज आहे. अचूक टक्क्यावरती मारा करणारा हा गोलंदाज पाहायला मिळतो आपला भरत मेन फ्रॉम कोपरी. पुन्हा त्याच दिशेला फटका, क्षेत्रक्षेत्र चांगलं पाहायला मिळतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोकाची घंटा, परंतु क्षेत्ररक्षक थोडंसं पंबल पाहायला मिळतंय. 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक जाऊन पोहोचलंय 9व्या अंकावरती. 4 चेंडू झाले का? किती आले? चेंडू किती आले? हा फसवा चेंडू. थोडासा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं रितेशला, कारण थोडासा फसवा चेंडू स्लो डेचा चेंडू होता.
डॉट चेंडूची फेकी करतोय भरत. नक्की चांगली गोलंदाजी. 9 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात. बिनबाद 9 धावा. 10 पलकावर त्या बीड संघाची धावसंख्या. येणारे 18 चेंडू आणि 46 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या. वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक दुसरा घेऊन येतो. गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण कोपरी संघाकडून. नाव काय? प्रतीक. सावरे फलंदाज आहे. माधव एक मोठा हिटर फलंदाज आहे. बॅटच्या पड्यात चेंडू आला ना तर चेंडू थांबणार नाही असा फलंदाज आहे माधव. बिगेट 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 बिगेट. षटकार. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला तर चेंडू थांबणार नाही. एका दोघींनी खेळतच नाही हा फलंदाज. एक धाव काढणार नाही. तो फटकाच खेळणार. पुन्हा तोच दिशा आणि तोच फटका परंतु फटका बसलाय. शतरक्षक मात्र जज करू शकला नाही. इथं एक सोपा झेल मध्ये जमिनीत दान झालाय. कोणाचा झेल सोडला आपण. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला ह्याची मोबदला भोगावा लागेल. एक मोठा फलंदाज माधू बीड संघातील पाहिले गेले तर ओपनिंग आहे. एक धावच्या मदतीने धापाला जाऊन पोहोचले. स्कोरर 16 अंकावरती. मी विनंती करतो हातलोनी बी टीम आणि पळदरी टीम सुरेश धोत्रे करंदर पाठवा. आपल्याला टॉस इन करताना आपले प्रवेश फी सुद्धा मध्ये जमा करायचे लगेच. बाळाराम कातकरी मेन फ्रॉम कुंडीवाल. आयोजक आपल्या त्यामध्ये आमंत्रण करतायत. बाळाराम कातकरी तसेच कलमोली ग्रामस्थ मंडळ सालवड ग्रामस्थ मंडळ सर्व आपण स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचंय. ही स्पर्धा आपली आहे. प्रथमच नाईट आयोजन या परिसरामध्ये आपण पाहतोय. कलंबोली ह्या टीमकडून कळंबोली संघाकडून तर सालवड टीम सालवड ग्रामस्थ मंडळ आणि कलंबोली ग्रामस्थ मंडळ आपण येऊन इथं विराजमान व्हायचं असं आयोजकांच्या वतीने आम्हाला सांगण्यात येत आहे. तर आपण सहकार्य करावे ही अशी आम्हाला ती विनंती. इथं फटका बसलाय. क्या बात आहे. बॅक टू बॅक दुसरा झटका.
विकेट क्रमांक इथे दुसरा कमावता आता बीड संघ. जोपर्यंत रितेश आहे तोपर्यंत नक्कीच बीड संघाची आशा फलवित आहेत. पळदरी टॉच विन आणि बॅटिंग घेतलेली आहे. आमंत्रण केले ते मात्र हातोली संघाला. सूर्य धोत्रे माझे मित्र आहेत. 11,000 पूर्ण देतील. आणि इथे मात्र झेल होतोय. हॅलो, क्या बात आहे. मोठा फटका, बिग हिट, षटकार. कुठेतरी कमबॅक करतील मात्र बीड संघ. ऑफ साईडला केलेल्या, ऑफ साईडला फेकी केलाय चेंडूला. पहिला चेंडू थोडासा खराब फेकी केला होता, परंतु दुसरा चेंडू कमबॅक गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज अजय गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण. हा फटका होतोय, फटका षटकार. त्याला ह्या षटकाराच्या मदतीने अजूनही किती पाहिजेत, 11 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. अशीच फटकेबाजी करणं गरजेचं आहे. रितेश जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच आहे बीड संघाची. गोलंदाज थोडासा खराब गोलंदाजी करतोय. काय रितेश काय केलाय. मॅच गेले आपले.
नक्कीच वैयक्तिक 18 धावांवरती बाद होतो रितेश. चांगली फलंदाजी करत होता, परंतु थोडंसं मात्र शॉर्ट पिच चेंडू होतं, त्याला मात्र फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये बॅटची एज लागली आणि फलंदाज झालाय बाद. हा सुद्धा क्रॉस द लाईन, फटका, वन बाउन्स, सीमारेषेवर चौकार. पण तर नवीन बॅटर मैदानामध्ये आणि त्याने सुद्धा मात्र परत पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकलाय. चांगली सुरुवात. पुन्हा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. 50 षटक क्रमांक तिसरं संपत आलंय. आता येणारे 6 चेंडू आणि धावसंख्येची गरज असेल ब्रिटिश संघाला विजयासाठी. किती विजयासाठी 6 ला हॅलो 6 चेंडू आणि येणारे 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आपल्या किती झाल्यात किती 33 रन झाल्यात. अजूनही 22 धावांची गरज आहे. चला पाहूया. मॅसू हिट 4 षटकार खेचावं लागतील. हा चेंडू खूप खूप चांगला आहे. पंच सपलला वाईट नाही आहे. पंच फलंदाजांनी काय रिक्वेस्ट केली आपल्याकडे, आपण आमच्याकडे पोचवा. इथे बीड संघ अतिरिक्त मात्र आपल्याकडे रिक्वेस्ट करतायत. नक्कीच थोडासा स्विंग गोलंदाज पाहतोय आपण. ऑफस्टम्पच्या खूप थोडासा स्विंग करणारा गोलंदाज आहे. 51 धावसंख्येमध्ये भर होते. हा चेंडू चांगला आहे. चला ह्यानंतरचा होणारा सामना अप्रतिम यष्टिरक्षक पाहायला मिळतो आपल्याला इथं. फलंदाज झाले बाद.
पाहायला मिळाले आपल्याला. परंतु रितेश यांच्या पारीचा अंत झाल्यानंतर बीड संघ कुठेतरी मात्र बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच पळतदरी बनाम हातलोली. दोन्ही टीम आपण यायचे इथे. हार्डलक बीड टीम आणि गुडलक मात्र कोपरी टीम. दोन्ही संघांना मात्र हार्दिक शुभेच्छा.